नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 31 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र धनिष्ठ आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 7:36 ते 9:15 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:33 आणि यमगंड काळ दुपारी 3:51 ते 5:30 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करत आहे. सकाळी 6:38 नंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस आर्थिक लाभ, नवीन संधी आणि महत्त्वाच्या घडामोडींचा राहील. मात्र लाभाबरोबरच खर्चावर नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक ठरणार आहे. आज सकाळी 6:38 चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि त्यानंतर तो लाभ स्थानात प्रवेश करेल आणि द्वितीय स्थानातील हर्षल बरोबर केंद्रयोग करणार आहे. हा ग्रहयोग आर्थिक लाभ आणि नवीन संधी देणारा असला तरी खर्चाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा इशाराही देत आहे. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळू शकतात. रखडलेले पैसे मिळण्याची किंवा एखादी चांगली संधी समोर येण्याची शक्यता आहे. मित्रपरिवार आणि ओळखीच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. मात्र अचानक वाढणारे खर्च किंवा अनावश्यक खरेदी टाळणं गरजेचं राहील. योग्य नियोजन केलं तर दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी राहील. आजचा संदेश: लाभ मिळेल पण त्याचं योग्य नियोजन केलं तरच त्याचा खरा फायदा होईल. वृषभ राशीकरता आजचा दिवस कार्यक्षेत्रात संयम आणि समजूतदारपणाची परीक्षा घेणारा आहे. शांत राहिलात तर कोणतीही परिस्थिती सहज हाताळू शकाल. आज सकाळी 6:38 चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. त्यानंतर तो तुमच्या दशम स्थानात प्रवेश करून तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर केंद्र योग तयार करेल. आज कामाच्या ठिकाणी काही तणाव जाणवू शकतो. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणी आणि प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. कोणताही निर्णय भावनेच्या भरात जाऊन घेऊ नका. संयम आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवल्यास दिवस अखेरीस तुमच्याच बाजूने झुकेल. आजचा संदेश: संयमाने घेतलेला निर्णय आज तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. मिथुन राशीकरता आजचा दिवस उत्साह, भाग्य आणि नवीन ऊर्जेने भरलेला राहील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अनेक कामं अपेक्षेपेक्षा सोपी होते. आज सकाळी 6:38 चंद्र अष्टम स्थानात भ्रमण करेल. त्यानंतर चंद्र भाग्यस्थानात प्रवेश करून व्ययस्थानातील हर्षल बरोबर केंद्रयोग तयार करत राहील. हा ग्रहयोग भाग्यवृद्धी आणि नवीन संधींचे संकेत देत आहे. आज दिवसभर आनंदी आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळेल. नवीन कल्पना सुचतील आणि त्यावर काम करण्याची प्रेरणाही मिळेल. एखादा प्रवासाचा योगही संभवतो. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य विश्रांती आणि संतुलित दिनचर्या ठेवली तर दिवस अधिक फलदायी ठरेल. आजचा संदेश: आजचा सकारात्मक दृष्टिकोनच उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात ठरेल. कर्क राशीकरता आजचा दिवस संयम, सावधगिरी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. घाईत घेतलेला एखादा निर्णय पुढे अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाका. आज सकाळी 6:38 चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल. त्यानंतर चंद्र
अष्टम स्थानात प्रवेश करेल आणि लाभस्थानातील हर्षलबरोबर केंद्र योग तयार करेल. हा ग्रहसंयोग सावध राहण्याचा संकेत देत आहे. आज कोणत्याही प्रकारचे नवीन काम किंवा मोठा निर्णय घेणं शक्यतो टाळा. आर्थिक व्यवहार अत्यंत विचारपूर्वक करा. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि अनावश्यक धावपळ टाळा. शांत राहून परिस्थितीचा विचार केला संभाव्य अडचणी सहज टाळता येतील. आजचा संदेश. आज सावधगिरीच तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरेल. सिंह राशीकरता आजचा दिवस वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधामध्ये योग्य समतोल राखण्याचा आहे. संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर अनेक गैरसमज सहज दूर होतील. आज सकाळी 6:38 चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करेल. त्यानंतर तो सप्तम स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे वैवाहिक आणि भागीदारीच्या संबंधावर ग्रहांचा प्रभाव अधिक जाणवेल. आज जीवनसाथीबरोबर छोट्या छोट्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवा आणि भावनेच्या भरात जाऊन कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. जोडीदाराच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं आवश्यक राहील. शांत संवाद आणि समजूतदारपणा नातेसंबंध अधिक मजबूत करेल. आजचा संदेश. नातेसंबंध टिकवण्यासाठी अहंकार नव्हे तर संवाद सर्वात महत्वाचा असतो. कन्या राशीकरता आजचा दिवस आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारा आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय टाळणंच तुमच्या हिताचं ठरेल. आज सकाळी 6:38 चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. त्यानंतर तो षष्ठ स्थानात प्रवेश करेल. या बदलामुळे आरोग्य, कामाचा ताण आणि मानसिक अस्वस्थता याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक राहील. आज मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णय घेणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि स्वतःवर अनावश्यक दबाव टाकू नका. शांत मनाने घेतलेले निर्णयच पुढे फायदेशीर ठरतील. आजचा संदेश. आज संयम आणि शांत विचार हेच तुमच्या यशाचे खरे आधारस्तंभ ठरतील. तुळ राशीकरता आजचा दिवस नवीन संधी, सर्जनशीलता आणि महत्त्वाच्या कामांच्या सुरुवातीसाठी अनुकूल राहील. मात्र नातेसंबंधामध्ये संयम राखणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. आज सकाळी 6:38 चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. त्यानंतर तो पंचम स्थानात प्रवेश करेल. अष्टम स्थानातील हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. हा ग्रहसंयोग नवीन कल्पना, आर्थिक संधी आणि भविष्याची दिशा ठरवणारा आहे. आज नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणाऱ्यांना काही चांगले लाभ मिळू शकतात. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांनी छोट्या कारणामुळे वादविवाद टाळावे. गर्भवती महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील. संयम आणि योग्य नियोजन ठेवल्यास दिवस तुमच्या बाजूने राहील. आजचा संदेश. आज योग्य संधी ओळखून पुढे गेलात तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस घर, कुटुंब आणि मानसिक शांततेच्या दृष्टीने थोडी सावधगिरी बाळगण्याचा संदेश देत आहे. भावनेच्या भरात प्रतिक्रिया देणं टाळा. आज सकाळी 6:38 चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. त्यानंतर तो चतुर्थ स्थानात प्रवेश करून सप्तम स्थानातील हर्षलबरोबर केंद्र योग तयार करेल. आज घरातील व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः आई किंवा घरातील महिला सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वास्तू किंवा मालमत्तेशी संबंधित मोठे निर्णय आज घेणं टाळलेलंच योग्य ठरेल. आजचा संदेश. आज शांतता आणि संयम राखला तर अनेक अडचणी सहज टाळू शकता. धनुराशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास आणि धावपळीचा राहील. मात्र आर्थिक व्यवहार आणि आरोग्याच्या बाबतीत अधिक सतर्क राहणं आवश्यक राहील. आज सकाळी 6:38 चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. त्यानंतर तो तृतीय स्थानात प्रवेश करून षष्ठ स्थानातील हर्षलबरोबर केंद्र योग तयार करेल. आज कामानिमित्त प्रवास किंवा धावपळ होऊ शकते. तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास उत्तम राहील. त्यामुळे अनेक कामं वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल. मात्र
मोठे आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाच्या गुंतवणुकी आज शक्यतो टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि थकवा वाढणार नाही याची काळजी घ्या. आजचा संदेश: आज उत्साहाला विवेकाची जोड दिली तर प्रत्येक निर्णय तुमच्या फायद्याचा ठरेल. मकर राशीकरता आजचा दिवस आर्थिक नियोजन, संयम आणि विचारपूर्वक बोलण्याचा आहे. छोट्याशा निष्काळजीपणामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट जपून हाताळा. आज सकाळी 6:38 चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. त्यानंतर तो तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करून पंचम स्थानातील हर्षलबरोबर केंद्रयोग तयार करेल. हा ग्रहसंयोग आर्थिक व्यवहार आणि संवादाच्या बाबतीत सावध राहण्याचा संकेत देत आहे. आज अनावश्यक खर्च टाळा आणि मोठ्या गुंतवणुकी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. बोलताना शब्दाची योग्य निवड करा, कारण नकळत तुमच्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. आर्थिक नियोजन व्यवस्थित केले तर भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. आजचा संदेश: आज संयमित वाणी आणि योग्य आर्थिक नियोजन तुमची खरी ताकद ठरेल. कुंभ राशीकरता आजचा दिवस स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आहे. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचं कारण ठरू शकतात. आज सकाळी 6:38 चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल. त्यानंतर तो तुमच्याच राशीत प्रवेश करून चतुर्थ स्थानातील हर्षलबरोबर केंद्रयोग तयार करेल. हा ग्रहसंयोग मनाची चंचलता वाढवू शकतो. आज भावनिक होऊन कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज किंवा निष्कर्ष काही प्रमाणात चुकीचे ठरू शकतात. घरातील व्यक्तींशी शांतपणे संवाद साधा. राग किंवा हट्टीपणा टाळला तर अनेक गैरसमज दूर होतील. स्वतःच्या मनःशांतीला आज सर्वाधिक प्राधान्य द्या. आजचा संदेश: आज मनावर नियंत्रण ठेवलं तर परिस्थितीवर सहज नियंत्रण मिळवू शकाल. मीन राशीकरता आजचा दिवस धावपळ, जबाबदाऱ्या आणि मानसिक तणावाचा असू शकतो. मात्र संयम राखला तर दिवसातील अडचणी सहज पार करू शकाल. आज सकाळी 6:38 चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. त्यानंतर तो व्यय स्थानात प्रवेश करून तृतीय स्थानातील हर्षलबरोबर केंद्र योग तयार करेल. हा ग्रहसंयोग कामाचा ताण आणि मानसिक अस्वस्थता वाढवू शकतो. आज कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे थोडी चिडचिड किंवा तणाव जाणवू शकतो. धावपळ आणि प्रवासाची शक्यता आहे. मोठे निर्णय किंवा अतिरिक्त जबाबदाऱ्या आज घेणं शक्यतो टाळा. तुमचे काही अंदाज चुकीचे ठरू शकतात, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक शांततेची विशेष काळजी घ्या. आजचा संदेश: आज संयम, शांत विचार आणि योग्य नियोजन यामुळेच तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात करू शकाल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 जुलै 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.